मंडळी, मेलबर्न या शहराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तेथील मोफत ट्राम सेवा. प्रत्येक चौकातून धावणाऱ्या ट्राम सेवेमुळे वाहनाची गर्दी आणि प्रदूषण अजिबात दिसत नाही. ऑस्ट्रेलियातील व्हिक्टोरिया ह्या राज्याची राजधानी आहे मेलबर्न. मेलबर्न येथे बघण्यासारखी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यापैकीच मेलबर्न क्रिकेट ग्राउंड हे मुख्य आकर्षण आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंड हे शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजे CBD या भागामध्ये आहे. आज मेलबर्न क्रिकेट ग्राउंड बघण्याचे ठरवले आहे. ढगाळ वातावरण होते आणि CBD या मेलबर्नच्या मध्यभागापासून टॅक्सी करून आम्ही मेलबर्न क्रिकेट ग्राउंडकडे चाललो आहे. अगदी 8 ते 10 मिनिटाचाच हा रस्ता होता. मेलबर्न क्रिकेट ग्राउंड हे मेलबर्न क्रिकेट क्लब तर्फे चालवले जाते. मेलबर्नमध्ये एका दिवसातच 4 ऋतू अनुभवायला मिळतात. त्यामुळे छत्री, रेनकोट आणि त्याचबरोबर स्वेटरही बरोबर ठेवावा अशी सूचना करण्यात येते. क्रिकेटची पंढरी म्हणून MCG ग्राउंड ओळखले जाते. आज वातावरण खूप ढगाळ होते. पाऊस नक्कीच पडणार असा अंदाज होता. इतके वर्ष टीव्हीवर बघितलेलं MCG आज प्रत्यक्ष बघण्याचा अनुभव होता. स्टेडियमच्या बाहेरचे बरेच मोठे मैदान दिसत होते. टॅक्सीने उतरून एवढे मोठे मैदान अंतर कापत स्टेडियमपाशी पोचलो. ठराविक वेळ दिलेली असते, ती वेळ पाळावीच लागते आणि त्या वेळेमध्ये साधारण 20 जणांचा समावेश असतो. MCG क्रिकेट ग्राउंड बघणार याचे खूप समाधान वाटत होते. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर त्या इमारतीची भव्यता प्रामुख्याने जाणवली. पहिल्या मजल्यावर ब्लेझर बार हा सेक्शन आहे. MCC क्रिकेट क्लबशी संबंधित असलेले जगभरातील क्लब त्यांच्या खेळाडूंसाठी असलेले ब्लेझर त्याखाली त्या क्लबचे नाव लिहून व्यवस्थित मांडलेले होते. क्रिकेट बघण्यासाठी आसन व्यवस्था म्हणून व्यवस्थित खुर्च्या मांडलेल्या होत्या. प्रत्येक खुर्ची दुमडली गेलेली होती, म्हणजे जागा कमी लागते. बसायच्या वेळेस बसण्याचा पाठ उघडायचा. प्रत्येक खुर्चीला आणि प्रत्येक उभ्या रांगेला नंबर होते. फर्स्ट फ्लोअरवर MCGचे जे सदस्य आहेत त्यांच्यासाठी बसण्याची विशेष सुविधा होती. बरोबर 8च दिवसांनी भारत ऑस्ट्रेलिया क्रिकेटचा सामना होणार होता, परंतु ढगाळ हवा आणि पावसामुळे ग्राउंड दमट झाले होते आणि त्या ग्राउंडला सुकवण्यासाठी हे रंगीबेरंगी निऑनचे दिवे ग्राउंडला कोरडे ठेवत होते. एरवी टीव्हीवरून मॅच बघताना आपण आसन व्यवस्था बघतोच, परंतु प्रत्यक्ष जेव्हा बघितलं तेव्हा त्याची भव्यता लक्षात आली. क्रिकेट खेळताना हे खेळाडूंचे विश्रांती स्थान आहे. क्रिकेटियर्स सराव करताना किंवा खेळताना त्यांना लॉकर सुविधा उपलब्ध करून दिली जाते, जेथे खेळाडू आपले स्वतःचे सामान ठेवतात. पुढील दालन आहे ते खास प्रेस कॉन्फरन्स आणि इंटरव्ह्यूसाठी. हे दालन खास साऊंड प्रूफ आहे. विश्रांतीगृहातून बाहेर येऊन क्रिकेटियर जेव्हा मैदानात क्रिकेट खेळण्यासाठी निघतो ते याच प्रवेशद्वारातून मैदानामध्ये येतात. आता पुढचे दालन आहे ते सराव करण्यासाठीचे बंदिस्त दालन आहे. कोणत्याही हवामानामध्ये खेळाडूंना सराव करता येतो. अशा 6 जाळ्या तेथे आहेत. स्टेडियमच्या दुसऱ्या मजल्यावर विक्रमी कामगिरी करणाऱ्या अनेक खेळाडूंचे पोस्टर्स तिथे लावलेले होते. ऑस्ट्रेलियन प्रसिद्ध क्रिकेटपटू बिल पॉन्सफोर्ड आणि डॉन ब्रॅडमन यांचे फोटो तिथे लावलेले होते. स्टेडियममध्ये असलेल्या क्लबची इमारत ही 3 मजले आहे. आपण आत्ता जे ग्राउंड बघतोय तो व्ह्यू 3ऱ्या मजल्यावरून आहे. स्टेडियममध्ये 1 लाखापर्यंतची आसन व्यवस्था आहे आणि 3 मुख्य प्रवेशद्वारे आहेत. 8च दिवसांनी भारत ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामना होणार होता, त्याच्यामुळे मैदान तयार होते. एवढे मोठे मैदान वर्षभर सुस्थितीत राखण्यासाठी त्याला खर्च हा असतोच आणि उत्पन्नाचे स्रोत मग शोधले जातात. 3ऱ्या मजल्यावर क्लबचा इतिहास चित्रबद्ध करून मांडलेला आहे. 1838 मध्ये फक्त 60 लोक बसतील एवढेच ते स्टेडियम होते. विक्रमी क्रिकेटियर्समध्ये सुनील गावस्कर यांचा फोटो आहे. त्यापुढेच डॉन ब्रॅडमन सचिन तेंडुलकरला आपली बॅट भेट देतानाचा फोटो आहे. एका चित्रकाराने काढलेले ग्राउंडचे पेंटिंग सुद्धा तेथे आहे. थोडक्यात काय तर MCC क्लबने क्रिकेट बरोबरच क्लबचाही इतिहास छान मांडलेला आहे. MCC क्लबची पूर्णपणे मालकी ही व्हिक्टोरिया सरकारची आहे. ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठे तर जगातील 10व्या क्रमांकाचे हे स्टेडियम आहे. क्लबने 1956 साली ऑलिम्पिक स्पर्धा भरवलेल्या आहेत. त्याच मजल्यावर पुढे गेले की लॉंग रूम आणि कमिटी रूमही आहे.
250 वर्षात जे कोणी क्लबचे लाईफ मेंबर्स होऊन गेले त्यांची नावे लिहिलेला बोर्ड आहे. क्लबला आर्थिक पाठबळ देणाऱ्यांचे तेथे फोटो आहेत. 3ऱ्या मजल्यावरील काही दालनं ही फक्त क्लब मेंबरसाठीच राखीव आहेत. It was right back in 1902 and 1904, and there was no other Test hat trick for 90 years after that until Shane Warne. टेस्ट मॅचमध्ये वापरले गेलेले बॅट, स्टंप आणि चेंडू इथे जपून ठेवलेले दिसतात. ऑस्ट्रेलिया पूर्वी प्रिन्स ऑफ वेल्स, ग्रेट ब्रिटन यांच्या अधिपत्याखाली होता. त्याचे पुरावे क्लबने छान जपून ठेवलेले आहेत. तेथे एक विशेष पेंटिंग होते. त्या पेंटिंगमध्ये अनेक क्रिकेटर्सचा समावेश आहे. एवढ्या सर्व क्रिकेटर्समधून भारतीय क्रिकेटर्स शोधणे थोडे अवघड होते. जणू काही तो पझल गेमच होता. गाईडने पण आम्हाला काही क्रिकेटर्स ओळखायला मदत केली. शिल्पकला, मूर्तिकला, पेंटिंग या माध्यमातून क्रिकेटचा इतिहास जिवंत ठेवलेला आहे. मंडळी, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.